मित्रांनो या ठिकाणी बघा इथं थोडं इथं आणि थोडं इथं नुकसान झालेलं आहे आपल्या मुळे साहेबांचं, कारण मुळे साहेब जरा लाईव्ह गेले होते आणि त्यांचा काय तोल गेला आणि जरा झालं थोडं नुकसान. कुछ नहीं जिंदगी का पार्ट है चलने का. अरे याचे हप्ते कटले नाही ना अजून याचे हप्ते बी फिटले नाही म्हणते, अजून स्क्रॅच पडला मोठा. शिवाजी महाराज जय. ब्रेक टाइम. अरे ह्या दोघांना ह्यांचा ताळमेळ लागण आहे, ह्यांना रोड लागशीत आहे ना काय व्हाय नाही. नकाशा तुम्ही लिहून घ्यायचा, बरं आता लिहून घ्या पुढच्या वेळेस. का मी भूगोल शिकलेत का नाही रे तुम्ही? भूगोलला किती मार्क आहेत तुला 10वीला? पेपर नव्हता भूगोलाचा. ह्याच्यामुळेच हे आलं. बालेकिल्ल्याचा मार्ग अजून इथं जायचंय मित्रांनो. या ठिकाणी टाइम सांग. टाइम 3 वाजले. 3 इथून आलोय आणि रोड बघा कसा आहे. असाच रोड आहे का सगळा? पद्धतीने एकदम इथं डोंगरांना खेटून रस्ता आहे. मुळे साहेब कसं वाटतंय तुम्हाला? फ्रेश. भले आम्ही दमलेलो आहे पण आम्ही फ्रेश आहे. कुठे मवाळ? हा हे बघू किती मवाळ आहे. नीटबार करे बाबा. अरे किती मोठे. गपचूप चाला बाबा, उगा डोक्यात बिक्यात पडलं ना ते खोड्या करू नका बरं का कुणी उगच. हा का इथं पण आता आहे ना बालेकिल्ला झालं ना. आता बालेकिल्ल्याला जाऊ. बालेकिल्ला झाल्यानंतर परत इथून डायरेक्ट माचीला जाऊ. इथून खालून इकडून हा व्ह्यू बघ माचीचा. हे 90 चढतोय आपण डायरेक्ट. आता हे बघ हे काय, हे कसं चढायचं आता? टेकत चालायचं. चला मित्रांनो, सगळ्यात मोठी गोष्ट इथे येताना अशी ट्रॅक पॅन्टच घालून या. पॅन्टीत ह्या अशा पॅन्टीत किंवा त्या शेलरने घातली तशी आणि मुळेने घातली तशी पॅन्ट घालायची चुकीच करू नका. पायच वर जाय नाही. इतकी पॅन्ट टाणायला लागली, पॅन्ट फाटायची वेळ आली, पर पायच वर जाय नाही. आणि आता हे कसं, आता हे व्हिडिओ तर एवढं कळणार नाही पण हे डायरेक्ट सरळ आहे उभं. आणि एवढंच नाही अजून वरती पण आहे. चला मी जाऊन ना. शेलार मामा दाखवत आहे. अरे मोबाईल पडू दे पण तू पडू नको. तू पडू दे पण मोबाईल तुझा मोबाईल आहे. चला रोहन चढणार की भाऊ? चढणार म्हणावं पण वेळ घेऊन. मोबाईल खिशात ठेवा रे, फक्त चढण्याकडे लक्ष द्या पहिले. मित्रांनो का डायरेक्ट असं एकदम दरी असल्यावर निचे चढणं. आम्ही डायरेक्ट वर चढू शकतो आता पण थोडे एक जरा हळूहळू चाललंय नाही का, कारण जरा थोडं रिस्की वाटतंय. पहिला शेलार चाललाय ते वरती शी आधीच पोहोचलेली. रोहन तू चढ, तुझ झालं मी येतो. अशी वाट लागत तुला. हे हळू या. मी काय तुम्ही खाली बघून चला. नाही मोबाईल मी ठेवून त्याला माझा, तुझा चालू. काहीच नाही बघा, फक्त धरीत या बाट काहीच नाही. याला पकडून ये. याला पण लय लोड ना करी. मित्रांनो एवढा आलेलो आहे पण अजून सुद्धा लांब जायचंय वरती जरा. मित्रांनो इथे येताना बूटच घालून आणि ग्रिप्टवाले बूट घालून या. मी चुकी केली सँडल घालून. माझ्या पायाला एवढा घाम आलाय सँडल मागं पुढं व्हायला. त्याच्यामुळे इथे येताना फक्त बूट घालून या. आणि मी सँडल पण का घातला, कारण माझ्या पायाला लागलं होतं आणि बुटाने ती जखम अशी निघत होती म्हणून मी बूट घातला नाही. पण येताना इथं बूटच घालून या. सँडलच्या नादालाच लागू नका. सँडल डायरेक्ट मागं सरकतो. चप्पल तर विचार बी करू नका. मित्रांनो आम्ही इथं वरती पोहोचलेलो आहे. हा दरवाजापाशी बालेकिल्ल्यापाशी आम्ही पोहोचलेलो इथं. आणि या इकडं समोरच ही आहे माची. लोकेशन बघा एकदा इथं.
तर गाईज फायनली जी आपली डेस्टिनेशन होती म्हणजे बालेकिल्ला, त्या बालेकिल्ल्यावर आपण सध्या पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हा खालचा व्ह्यू, हा एकदम टॉप ऑफ पॉईंट आहे गडाचा. हे आहे सदर, तुम्ही बघू शकता. किती भारी मेन महाराज इथं बसायची. हो महाराज इथं बसायची. इथं पण नाही का? हो इथं सदर आहे. तुम्ही बघू शकता संजीवनी माची ही गडाची दुसरी ऑपोजिट साईड आहे. किल्ल्यामध्ये जे पॉइंट आहे ते म्हणजे हे. फक्त एवढीच काळजी घ्या की गड किल्ल्यावर आले ना तर कचरा स्वतःच ठेवा. खाली गेल्यानंतर डस्टबिनची सोय केलेली आहे. मोठे प्रकारचे ड्रम्स आहेत ते टाकू शकता. इथं नदी बघू शकता तुम्ही. आता गड किल्ला बघितलाय मस्तपैकी आपण पुढची माची बघणार आहोत आणि माची बघितल्यानंतर लगेच गेट बंद होईल. त्याच्यामुळे लवकर खाली पोचायचे. आता 4:15 वाजलेले आहेत. तुम्हाला एक लास्टचा व्ह्यू दाखवतो, त्याच्यानंतर आपण डायरेक्टली संजीवनी माचीवर भेटू. आपला लास्ट पॉईंट आहे आता ही माची. तर ही माची केल्यानंतर आपण डायरेक्ट खाली जाणार आहोत. इथं आम्ही बसलाय दिसतंय का? होता यो व्हिडिओ काढायला लागले की डायरेक्ट उभाच राहिला. नाही रोहन बसून निवांत, काय नाही प्रॉब्लेम. फक्त इथून जरा नीट धरायला काय नाही तिथं. पडायचंय का? अरे हे कुठे गेला एकटाच? असं बसूनच उतरा. मित्रांनो आम्ही फायनली कसं लोळत बसत तोल गेला इथं डायरेक्ट खाली. म्हणून जपून जा. आलेलो आहे आणि ह्या सँडलची हालत बघा एकदा. अरे सँडल बघ शाईल्या 2 भागातच डायरेक्ट झाले. तोडावंच लागणार आहे. टाइम कमी आहे. तर इथून झालं ना की लगेच इथून माचीला साईडने रस्ता आहे, पण हा रस्ता जरा एकदम कच्चा आहे. मागून पण रोड आहे, पण इथून हा जरा जवळ पडतो. तर शेलार बाबूंचा थोडा तोल गेला होता आता. त्याचा पाय घसरला. हे सगळं हात त्याचा खरडून निघला. हे उभी जरा जपून चला. घाम म्हणजे पाय अक्षरशः म्हणजे लट करायलेले आहेत इतकं. मित्रांनो माकडांनी या ठिकाणी आमचा रस्ता अडवून नेत आलेला आहे. चल काय ते कसलं यायला इकडं. काय शू ते आलं की धरल शू. जायचं काय करायची का डिग्री? चला रेस खाय तोच खाय. मोबाईल ठेवा खिशात. कोण कुठून येऊन घेऊन जाईल मोबाईल काय तरी. मी का काढलाय बाहेर? माकड बघ की बेबी माकड कसलं क्यूट आहे. अगो बाबू कसलं. अरे काय बघू नका, मागून पळायला लागलेत. पायाला शिट्टी मारून घाबरणार नाही. काय खातो ईशा इथं काय? अरे सिद्धू तू पण आहे. आणि ओम्यान आद्या काय करायला कोपऱ्यात? खाली ठेव शाईल्या खाली ठेव. रे आता त्याने ना कार्यक्रमच ओके केला होता बरं का आपला. आपण लय वाचलेलो थोडक्यात. अरे तू पाकिट फेक कुरकुरे फेकायचे तर पाकिट कायला फेकलं सगळं. पण जाऊ दे, त्यांनी हुशारपणा दाखवला दिलं सोडून. तू बसता मग बताव. इथं आल्यावर मित्रांनो जरा माकडांपासून जपून. माकडं हे खूप खतरनाक आहे. लपवलेलं सुद्धा घेऊन जातात. हा मोठे ह्याचा फुगीरपणा सांगतच होता. नाही हा फुगीरपणा सांगतच होता की तेवढ्यात माकडाने म्हणले मेरेसे फुगीरपणा. थांब जरा तुला बघतो. भाई माझ्या मनात आलत घेतील म्हणून लपून ठेवलं होतं रे. अबे भाई मला वाटलं कुठून मोबाईल घेतात की आपला आता. अरे मी घाबरलो. मी मोबाईल छातीला लावून चालत होतो तरी ह्या बाबाने पुरटा हे बघ वाचवला का नाही यांच्यापासून. वाचवला पुढे पळायला पाहिजे होते. आणि अरे हे ओरडलं ना जोरात माकड आलं म्हणून. आहे का दुसरा बी? पण नको काढू शाईले थोड्या वेळ तिकडे पुढे गेलं खा वाटलं असतं.
पुढे चालता चालता माकडाच पासून सैर झाली, काय करतो? चांगली आदल घडलेली याला तरी पण काढलेच का हे बघा काय करणार रे. सकाळ जेवलो नाही. कोण जेवलंय आपल्यात? मित्रांनो हे बघा, तू जेवलाय, मी जेवलोय, नाही मग हे आपण बघा जेवलेलो माझा आहे. मित्र ब्लॉगर आहे. याचं पण- सबस्क्राईब माय चॅनल गोवाभी ब्लॉग, सबस्क्राईब. आणि असेच तुम्हाला जर मस्ती मजाकवाले व्हिडिओ जर पाहिजे असतील लय मजा तर आली बरं, नक्की लय. सबस्क्राईब करा, कारण आणि आमचे व्हिडिओ असे अजून येणार आहेत. हे उलट हे व्हिडिओ तर आज आम्ही जरा दमलोय म्हणून आमची थोडी एनर्जी कमी झाली असं आम्ही म्हणू, पण पुढचे जे व्हिडिओ येणार आहे ह्याच्यापेक्षाही खतरनाक राहणार आहेत आणि आमचे. आमच्या सोबत हे असे आहेत बघा, आमच्या संग असे माकडा संघ खेळणारे माकड माकडांसोबत खेळणार आहे. लय चालू पर. अरे माकड त्याच्यासोबत खेळत, येऊ कुठं माकडासोबत खेळ. तर मित्रांनो आपण शेवटी इथं वरती पोहोचलेलो आहोत. हा परत हे दोघं काय करायला तुम्ही? आणि या इकडे ही नदी. हे असा एक व्ह्यू आहे एकदम छान असा लोकेशन पन्हाळा बघा गडासारखा कसं view दिसतंय आहे. एकदम. पन्हाळा गड असा लांब लांब्याला आहे. पलीकडे मजा आहे सगळी. आपण मित्रांनो आपण इथं आलेलो आहे माचीपाशी ह्या, आणि या ठिकाणी इथं थोडंसं काम चालू आहे आणि इथं पायऱ्या. मित्रांनो ही चिलखती बुरुज आहे आणि ती सुळे माझी. आणि ती सुरळ माची. माझा फोटो घे रे भाई. फोटो घ्यायचा, घेऊ ना सगळ्यांचा फोटो घेऊ. हा इकडल्या साईडला सुरळ माचीला जाण्यासाठी हा रोड आहे बाजूच्या इथून. हा कुठे गेलाय? चकवा देणारा दरवाजा. हा? हा शत्रूसाठी चकवा देणारा दरवाजा बघा मित्रांनो. मस्त आहे. काय तिकडं? बाहेरचा व्ह्यू दिसतो सगळा. जो नदीचा व्ह्यू आहे का तुम्ही डायरेक्ट गडाच्या तटात दिसणार तुम्हाला. मित्रांनो तुम्ही बघू शकता. हा व्ह्यू. तिकडे जायचं नाही ना. काय माहित आता, एक होल बघू. होल बघायला जायचंय. कोणतं होल दाखवचं? राजगड किल्ल्यावरतील सर्वात डेंजर पॉइंट म्हणजे हा जो डोंगरात एकदम असा आरपार जो होल आहे, हा सगळ्यात डेंजर स्पॉट आहे. हे बघू शकता तुम्ही. आम्ही खालून आलेलो आहोत सध्या, पण खूपच डेंजर पॉइंट आहे. लहान मुलाला आण नका, लय अवघड आहे, उतरताना अवघड आहे. मित्रांनो आता इथलं गड सगळा बघून झालेला आहे. काही एक दोन स्पॉट राहिले असतील, पण गड बंद व्हायचा आता टाइम झालेला आहे. किती वाजता गड बंद होतो? 5 वाजता पहिलं गेट बंद होतं नाही, 5:30. नाही, आपल्या तिथपर्यंत जायलाच 5:30 पर्यंत गेट बंद होतं ना. आम्हाला इथंच 5 वाजून 5 का 5:10 काहीतरी असे झालेत वाटतं. 5:10 झालेले, म्हणून पुढच्या काही गोष्टी कव्हर करता येणार नाहीये, पण आपण बऱ्यापैकी किल्ला हा कव्हर केलेला आहे. नेक्स्ट टाइम आता दुसरा किल्ला बघू आपण. हा जरा एक तोरणा. हो हो, जरा सरळ सरळ रस्ता असेल असा. तोरणा ठीक आहे, तोरणा चालू सकाळची जी नाही. मजा आली, जी रस्ता हुकलाय आपला. मजा आली, मजा आली, पण दम लागला, सगळं झालं. दम लागलं पण मजा आली. लाईफची मजा घ्यायला असंच पाहिजे काहीतरी. एक मित्रांनो तुम्हाला म्हणलं होतं ना ते 15 किलोमीटर लांबून यायचंय का, इथून यायचं आणि बघा इथं ते हे गेट दिसतंय ना, हे गेट पाशी यायचं. मित्रांनो एवढं सगळं चलून बिलून सगळ्यांचा जीव निघलेला आहे. सगळी इथं काय पद्धतीत पडलेली आहे. शेलार मामा तुम्हाला दिसत असतील इथं लोळ्यात. रोहन तर वेगळ्याच वाईब मध्ये इथं आमच्या कोणातच आता बिलकुल जीव राहिलेला नाही, कारण पोरं सकाळी पण काही खाऊन आली नव्हती आणि वरून पाणी पण आपण लय कमी पिलोय ना रे, कमी होतं म्हणून. अरे आपले 7-8 लिटर झाले. तरी 7-8 लिटर, पण आपण चौघात 7-8 लिटर झाले फक्त. 2-2 लिटर. मला दिवसाला 5 लिटर एकट्याला प्यायची सवय. माझं तर बिलकुल वॉटर इंटेक झालेलं नाही. आज जेवढं पितोय तेवढं घामातून निघतंय, काय उपयोग आहे. पण आता इथं आम्ही जरा ब्रेकसाठी थांबलेले मंदिराच्या इथं आता डायरेक्ट. हॅलो गाईज, नंतर म्हणा त्याला पाणी लय काटावळ रे. तर नंतर बोलतो. या ठिकाणी होता इकडे आमच्या समोरूनच चाललेली आहे. उगाच एखाद्या माकडाने जर मोबाईल पळवला परत नाही तो कार होऊन बसायचा, त्यापेक्षा खाली उतरल्यावरच आता पुढचा व्हिडिओ कंटिन्यू. मित्रांनो सनसेट व्हायचा टाइम झालेला आहे आणि आमची हालत म्हणजे खूप भयानक प्रकारे हालत झालेली आहे. कोणा मला बोलण्यासाठी सुद्धा अवसान राहिलेलं नाही आहे. माझे पाय हात सगळं असं लट करायला लागलेले, कारण एकतर आम्ही काही खाल्लं बी नव्हतं, वरून जवळजवळ 1.5-2 तास झालं आमचं पाणी पण संपलेलं आहे ना. आम्हाला तहान लागलेली पण पाणी सुद्धा नाही. आता इथून सुद्धा अजून आम्हाला 10-15 मिनटं खाली उतरायचं आहे. आम्ही वरून आलो आहे 1-1.5 तास. आता परत इथं
त्याच्यामुळे खूप तहान पण लागलेली. खाली गेले की पहिलं पाणी पिणार आहे गार गार. मित्रांनो आता इथं या ठिकाणी आम्ही थोडंसं नाश्त्याला थांबलेले बघा. स्टिंगच्या बाटल्याने हे बघा किती झाले आमचं. तरी सुद्धा अजून वाढणार आहे याच्यात, अजून पण ऑर्डर आहे. आता मोबाईल इथं बंद होईल माझा थोड्या वेळातच. त्याआधी हे थोडेसे दृश्य. मुळे साहेब कसं वाटलं फिरून सगळं? आज लय छान वाटलं. नंबर 1 कसा बसल्या बसल्या आणि खूप दिवसांनी मित्राची भेट पण झाली. जवळजवळ 5 वर्षानंतर, कम्प्लीट 5 वर्षानंतर मित्राची भेट झाली. पाय पाय काय म्हणतात? पाय पाय इथं झोपायला दिलं तर इथं झोपून गेली डायरेक्ट. काय नाही, तळवड द्या अंगावर, आम्ही त्याची बी घेऊन बसतो. तुला कसं वाटतं? त्या दिवशी सारखे झाले मला परत हे आलं ही क्रॅम्प आलं. तुला कसं वाटलं? एक नंबर वाढवा आहे. भाई भूक लागल्यावर काही जाईल. बाबा सकाळपासून जीव आमलाय काहीतरी खायला, सकाळपासून. ते पण आता दिवसाचा समारोप करतोय वडापाव. आता आणि स्टिंगच्या बाटल्या, मी आताच्या आता 3 स्टिंगच्या बाटल्या आणि 1 थम्सअपची बाटली. ह्याने आले 2 स्टिंगच्या बाटल्या पिल्या. मला आता खायलाच लागलं. 3 खाल्ले. तर याच्या स्टिंगची बाटली येणार आहे अजून एक. थांबा तुम्ही, येणार आहे. काय पण नको दुसरं काय. वडापावची टेस्ट कशी लागली? बिना कॅफिनचं कोणचं कोल्ड ड्रिंक आहे सांग? आता पुढच्या वेळेस काय करू आपण, घरूनच काहीतरी घेऊन येऊ. रात्रीचं बघ कसं दिसतंय. चला, काही लगेच उद्या नाही येणार. माझ्याकडे ऑलरेडी एक मी शूट केलाय ना काल, तो आता उद्या पोस्ट होणार. आणि हा व्हिडिओ एवढा मोठा झालेला आहे ना, मला ह्याचे 2-3 पार्ट कमीत कमी करावं लागणार आहे. ते एडिट करावं लागणार परत. लय टाइम जाणार आहे ह्या व्हिडिओला. तर लय दे तेवढा टाइम दे त्या व्हिडिओ साठी दे, पण कर लवकर आम्हाला बी पाठव. आणि मेन म्हणजे तुला बी माहिती आहे, आज तर माझ्याच्यानी बळ बी होणं शक्य नाही. कारण हालत काय आपली. आजच्या दिवस तुला हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आमच्या कोल्ड ड्रिंकच बघा किती झालेले आहे. आणि तरी सुद्धा मी मागवलं की मला मागवू नको म्हणताय. मी मागवलं आणि इथं कोल्ड ड्रिंक आलं की आभ्या लगेच चोखे ग्लास पुढे येतो. आभ्या जर वत्र याच्यात थोडं 3 स्टिंग 3.5 स्टिंग पेलो. 4 स्टिंग आणि 1 थम्सअप. कॅफेन असं चढणार आहे ना डोक्यात. येड्यावणीच केलं असतं पोरांनी सगळ्यांनी. रोहन तर डायरेक्ट परत वर चढला असता. अजून पण जोडू शकतो. मुळेला घेऊन ना. हो, मुळे म्हणून मी आठवडाभर घरी राहिलं तयार आहे आता, पण चलतोच. उद्या कोणी बी आता जावंच लागणार आहे. काका बिल घेऊन या आता. वडापाव किती झाले रे आपले? 3 नंतर 5 परत 3. 11. 3 11 वडापाव झाले. आणि हे बघा किती झाले आता याच. काका म्हणते तुमचा वडापावपेक्षा कोल्ड्रिंकचाच खर्च जास्त झाला. जाऊ द्या, चला जायचं होतं हॉटेलमध्ये जेवायला. कोणाला दम निघायला का जेवण्यासाठी? हॉटेलमध्ये चालू आहे, रेस्टॉरंट मध्ये जायचं. चल द्या जेवायला भेटला असतं का काका? सकाळी सकाळी का? आईला यार, सकाळी ह्यांना सांगून गेलो आपण आल्या कडक जेवण दाबा की झालं तर आपलं. इथून जेवण मस्त. तेच ना, ते आता शनिवार रविवार जाताना सांगतात लोक सगळं. अच्छा हे बरं झालं बरं की कळलं. ते नेक्स्ट टाइम आपण आमच्याकडे सर्व देतात. हे कळलं ना, सांगून मस्त गेलं काय येऊन बनवून ते होते. मित्रांनो ते यायचं असं तर सकाळी गाडावर चढायला जायच्या आधीच या इथं ह्यांना सांगा चिकन पण आणि व्हेज पण दोन्ही अवेलेबल आहे. इथं सांगून जायचं, यूज पर्यंत ते रेडी करून ठेवतात. पण डायरेक्ट अचानक जर इथं आलं तर मग ते अचानक भेटणार नाही. कारण वडापाव वगैरे सगळं मस्त एकदम कडक मध्ये गरम गरम देणार. शिवाय तुम्हाला एकदम असं त्यालातलंच काढून धर डोक्यात मग यायला लागलं. अरे मला तर पाय आहेत का नाही माझे जाणवत नाहीत मगाशीपासून. मी बसलोय तर खरं पण पायच काय जाणवत. ब्रेक दाब. अरे असं नाही हो घाटात. अरे मी तर ब्रेक दाबलाय, गाडी खतम पण आहे माझ्यासारखं. याच्यासारखं ब्रेक दाब त्यावर गाडी खतम. उद्याच्या हसत मला ट्रॅफिक मध्ये तसं. आणि ह्याला तर उद्या कामाला जायचंय परत. कुठं गाडी अजून जातोय का काय परत परभणीला काय माहित आता. लोकल आहे पुण्यात. लोकल आहे ना मग काय. क्रॅम्प यायला लागला. असं पाय आडवा गेला की क्रॅम्प. आणि हे क्रॅम्पचं दुकान. ह्याला नुसतं चालता फिरता हातावर क्रॅम्प, पायावर क्रॅम्प. परत ते हात घेतले दोन्ही सोलून. कसे सोलून घेतले दोन्ही हात. तर मित्रांनो आता इथला व्हिडिओ इथंच थांबूया, कारण 2% चार्जिंग पण राहिलेली आहे. पुढचे व्हिडिओ पण काय होणार नाहीये. तर आपण आता डायरेक्ट
घरी गेल्यावर बोलू किंवा ह्याला सोडताना बोलू. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाटल्या इथं फेकून द्या आणि ही बाटली घे बघ. अजून व्हिडिओ नाही ना संपला, अजून घरी जाऊन पण व्हिडिओ येईल. मग नंतर लाईक share करून करा. आता बी केलं तरी बी चालते. आता बी केलं तरी चालतंय बरं का, आमच्यासाठी बरंच आहे. पण तरी सपोर्ट करीत राहा आम्हाला. ह्याने चॅनल ओपन केलं ना, मी लिंक सोडेल डिस्क्रिप्शन मध्ये. तोपर्यंत या चॅनलला सपोर्ट राहू द्या तुमचा. लाईक, कमेंट, सबस्क्राईब, शेअर करा जास्तीत जास्त. आग लावून टाका. आता मला आग लावून टाका. उठल्यावर क्रॅम्प येऊ नये फक्त. मग लय हे नाही रडणार आहे, मला का वाटायले काय माहित. मगाशी पासून हे उठले की रडणार आहे. मी तर पडणार होतो मी इथं. अरे शाईला टाइम काय झाला रे, एकदा घडी दाखव. 7 वाजले. 7 वाजले 9 वाजता. आणि ह्याला 4 वाजता क्लासला जायचं होतं. याचं तोंड बघा. पण मी सकाळच्या किल्ला 6ला निघालेला घरून. अरे मी पण 6ला निघलेलोय. मी 6ला नाही, मी लवकर निघलो होतो तुझ्या बी आधी. हो. मी जवळजवळ 5:40ला निघलो होतो, 40 का 45ला. आणि आता वाजले 7, म्हणजे किती तास प्रवास चालू आहे 4ला कंटिन्यू. येईल म्हणून सांगितलेलं घरी. सकाळचे 4 वाजता का काय की डबल पहाटे. घरचे म्हणते 4 वाजता येणार होता, आला का नाही. उद्याच्या 4 वाजता म्हणजे. थोडं चलून दाखव ना, चलून दाखव. नाही क्रॅम्प आले, दोन्ही पायाला क्रॅम्प आले. याला चालता येत नाही पार. थोडं पुढं चलून दाखव ना. अरे याचे हालत बघ ना, हालत बघ याचे. तू किती सोडले? नाही सोडला तुझं होते की. गुड इव्हनिंग गाईज. आता जातो आम्ही आमच्या घरी. आम्ही चाललो आमच्या गावी. पायाचे कारण आम्ही आता डायरेक्ट गावीच चाललो. आता घरी बी नाही, डायरेक्ट गावीच जाणार तिथं नाही आहे. आता डायरेक्ट लास्ट स्टॉप. पुढच्या ब्लॉग मध्ये योग लागला तर आपण महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन येऊ, जुन्नर ते शिवनेरी गडावर. नक्की नक्की. ओके. आणि मी तर तोंड धुतलं. हे बघा, हे जगा वेगळंच चालतंय. हे मला हा cramp शर्ट बदलला याने. असा कसा, असा कसा. उठत नसतो उद्या. चला लवकर चला. 12 वाजता पण उठत नसतो. अरे मी तर उद्या बी उठतोय का नाही मला प्रश्न. मला बहुतेक वाटते 5चा एक अलार्म लावा लागते, 5 वाजून 5 मिनिटाचा एक लावा लागते, 5 वाजून 10 मिनिटाचा. मी तर उद्या काही 12 वाजेपर्यंत उठणार नाही. आणि ह्याला तर सकाळीच काम आहे 5लाच. ना ह्याच्या नशिबात झोप ना आराम. आणि हे बघा, हे आमचं गाबड. चला आता मस्त फ्रेश झालोय. तू शर्ट बिर्ट बदलून कुठं अरे थंडी चाललास वाजेल कुठं? आता रात्रीची. मग जॅकेट घेऊन या म्हणल्यावर घेऊन या वाटत नाही ना. बॅगेत शर्ट घाला. चलो गाईज, चलो यहाँ से अभी Bye, bye. चलो. आणि मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण ह्या व्हिडिओला बनवण्यासाठी खूप 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 मेहनत लागलेली आहे. माझीच नाही तर माझ्या मित्रांची सुद्धा. सगळे आता एकदम आजारी पडलेवणी झालेले, सगळ्यांचे पाय हात सगळं दुखत आहे. शेलरनी तर दोन्ही हात पण त्याचे सोलून घेतलेले आहेत. तर प्लीज मला व्हिडिओ आवडला असेल तर दुसऱ्यांपर्यंतही पाठवा, त्यांनाही शेअर करा. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली किंवा कोणती गोष्ट जर आवडली नसेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी गोवी व्लॉग्सला सबस्क्राईब करा.